हॅलो गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर माझा अवतार बघून घाबरू नका, कारण आता मी 2 वाजता रात्री घरी आले आमच्या हॉटेलमधून. कारण शुभा आणि मीच होतो काही दिवस हॉटेलवरती. दादा गावी गेलाय, सो आम्ही थोडे लेट घरी येतोय. तर आता 2 वाजलेत रात्रीचे आणि आज माझा बर्थडे आहे. सो हा बर्थडे ब्लॉग असणार आहे. तर तुम्ही पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा. तर असं काही खास नाही आहे बड्डे म्हटलं तरी पण तरीही थोडंसं का होईना स्पेशल वाटतं सगळ्यांनाच. सो हा माझा 28 बड्डे आहे आणि लग्नानंतरचा सेकंड बड्डे आहे. सो एवढा गडबडीत होतो आम्ही की मला नाही वाटत की शुभमने काय प्लॅन वगैरे काय असं काय केलं असेल. मी पण एक्सपेक्ट नाही केलं की काही प्लॅन असेल वगैरे. पण जे मी त्याच्या बड्डेला डेकोरेशन केलेलं, तर मी आता घरी आले आणि त्यांनी ते डेकोरेशन लावून ठेवलंय. ठीक आहे, आत पण खुश आहेत. तर मी तुम्हाला दाखवते की हे आहे बड्डे डेकोरेशन, जे की मी त्याच्या बड्डेला केलेलं. सो त्यांनी पण माझ्या बड्डेला केले. इट्स नाईस थिंग. आणि त्याच्यासोबत ही आमची नवीन, तिला पण इंट्रोड्यूस करायचं बाकी आहे व्हिडिओमध्ये. सो आता जर ती आहे जागी म्हणून मी तुम्हाला इंट्रोड्यूस करते. तर ही आहे आमची गोलू. तर हिचं नाव नाही ठेवलंय, आज सध्या मी तिला गोलू बोलते. आणि ती ह्याच्यासोबत खेळायला गेली तेव्हा मला दिसलं की हा हे तर मी काढून ठेवलेलं. परत कोणी लावलेत ते जे पिंक कलरचे काय बोलतात त्याला, शाईन पेपरचे जे आहेत फॉल्स, मेटॅलिक फॉईल ती. तर ती मी अचानक असं लक्ष गेलं चार्जिंगला लावताना फोन. सो तेव्हा मला समजलं की त्याने करून ठेवलंय डेकोरेशन. सो थोडीशी हॅपी तर मी आहे. आणि बघूया उद्या काय काय होतंय. अजून तो घरी नाही आलाय कारण कुक लोकांना अजून त्याला ड्रॉप करायचं आहे. सो मी एकटीच घरी आले आता 2 वाजता. सो तो थोड्या टाईमने घरी येईल, मग झोपायचं आहे आणि मग नेक्स्ट डे बघूया. आता उद्या तर माझा बड्डे चालू होईल सकाळपासून. तर बघूया काय होतंय. भेटूया उद्या सकाळी. तर गाईज, मी तुम्हाला जसं की सांगितलं की आम्ही 2 वाजता मी घरी आले आणि झोपायची तयारीत आहे. पण मी काय एक्सपेक्ट केलं नव्हतं केक वगैरे, आणि मी फ्रीज पण खोलून बघितला नव्हता. सो मी टी शर्ट घालून झोपणार होते आता. तर शो मला बोलतो केक आणलाय. तर आधी मला वाटलं मस्करी करतोय, तर आता मी झोपणार होती तेवढ्यात बोलतो केक घेऊन आलाय. आणि तुम्हाला दाखवते माझा बड्डे केक. सो तुम्ही पण या माझ्या बड्डेला आणि ब्लॉग नंतर तुम्ही मला विश करू शकता हॅपी बड्डे. मी राग मानणार नाही, कारण तुम्हाला माहित नाही की माझा बड्डे कधी असतो. सो ह्यावेळी चालेल, लेट विश केलेलं. बघूया आता काय काय होतंय. तर मी केक घेऊन आलो अक्षराला माहीत नव्हतं की आज मी केक घेऊन आहे. तर मगाशीच आणून ठेवून दिला होता फ्रीजमध्ये. तर केक ओपन करू, बघू अक्षराला आवडतं का. आणि हिचं पण आम्ही नामकरण करणार आहे आज सकाळी. अजून नाव ठेवलं नाही आहे, 2.5 महिन्याची आहे तरी अजून नाव ठेवलं नाही. बघू आता काय नाव ठेवायचं ते. गोलू. केक ओपन करू. केक खोलते गाईस मी आता. आवडला आहे केक. आणि हा माझ्या बर्थडेचा केक आहे. तो चॉकलेट सॉस खेळ तो नाही ती आहे. आवडला. चला आता पण केक. कुठला फ्लेवर सांग इथून. असं चॉकलेट फ्लेवर. चॉकलेट नाही, कॅफिचिनो. कॉफी आहे. कॉफीचा फ्लेवर आहे. कॉफी आणि चॉकलेट आहे. चला आता मुला आता 1 2 3 चालू. हॅपी बर्थडे अक्षता. हॅपी बर्थडे अक्षता. अक्षता बोलतोस तरी का. मग अक्षता बोलतोय. मग काय बोलतो नव्याकडे. घे मला स्पंज पाहिजे. स्पंज बिन नाही गे, बर्थडे म्हणून काय पण नगरे. चांगलंय का. हा चांगला. असं ना कॉफी आणि पण मला स्पंजच आवडतो. अक्षरला केक आवडलाय.
कारण की मला पण केक आवडतात हे यूट्यूबचे. मला पण आवडेल, मी पण खाईन, ती पण खाईन. तर तिला पण आवडीचा घेऊन आलाय हा तर तिला पण आवडेल, केक. म्हणजे आवडलाय. आता भेटू आपण उद्या सकाळी. गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे माझा बर्थडे आणि आज सकाळी मी फ्रेश झाली आता. आणि आज एक खास दिवस आहे. आज आहे राधा अष्टमी आणि आम्ही जस्ट वृंदावनला गेलेलो जन्माष्टमीला. त्याच्यानंतर आम्हाला समजलं की राधाष्टमी 31 तारखेला आहे. सो अष्टमीचा सुद्धा काही जण उपवास करतात. तो उपवास सकाळपासून फक्त 12 वाजेपर्यंत असतो. तर त्यासाठी आपण कृष्णाला सजवणार आहे, कारण राधाची मूर्ती नाही आहे आमच्याकडे, बाळकृष्णाची आहे. सो चला कृष्णाला सजवूया. तर आता मी तांबणामध्ये बाळकृष्णाला घेतलं आहे आणि मी बनवलं आहे पंचामृत. सो त्याच्याने आपण त्यांना आंघोळ घालायची आहे. असं तर आपण फक्त पहिले दुधाने, दहीने, नंतर तूप, साखर आणि मध असं तुम्ही सेपरेटली पण घालू शकता किंवा एकत्र करून एकत्रही तुम्ही आंघोळ घालू शकता. तर आता मी आंघोळ घालून घेते आणि नंतर मग आपण त्यांना सजवूया. तर गाईज मी वृंदावनवरून कृष्णासाठी आणलेत कपडे आणि मुकुट आणले छोटंसं एकदम. तर हे आज मी घालणार आहे, कारण राधाचा फेवरेट कलर आहे ब्ल्यू आणि स्काय ब्ल्यू आहे माझ्याकडे. ड्रेस आणि मुकुट पण मॅचिंग होतं. सो आता आपण हे त्यांना घालूया. तर माझे बाळकृष्ण रेडी झालेले आहे, तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे मी ही बाळकृष्णांना रेडी केलं आहे आणि जी बाजरू आणली ती पण मी ठेवली आहे यात. तर मी आता पूजा करून घेते आणि मग आपण नैवेद्याची तयारी करूया. अशा प्रकारे माझी पूजा झालेली आहे आणि आता आपण बनवणार आहे नैवेद्य. त्यामध्ये मी बनवणार आहे खीर आणि भात, डाळ, भाजी, जसं असं चपाती वगैरे. तर भेटूया थोड्या वेळात. गाईज नैवेद्य झालेला आहे रेडी आणि मी बनवलेला आहे भात, डाळ, भाजी, चपाती आणि खीर. तर आपण आज खीरचा नैवेद्य दाखवणार आहे श्रीकृष्णांना. तर त्यानंतर मग आम्ही विचार करतोय की हॉटेलसाठी जे सामान लागतं ते आणायला जायचं आहे आणि उद्या औसा आहे, त्याचं पण सामान आम्हाला घ्यायचं आहे. तर बघूया पुढे काय काय होतं आहे. तर आता आम्ही झालो रेडी आणि आता आम्ही चाललो आहे थोडंसं सामान घ्यायला हॉटेलसाठी आणि उद्याची औसा आहे त्याच्यासाठी. आणि हे आहे माझ्या हातात काउंटर जे आम्ही वृंदावनला घेतलेलं. सो त्याच्याने इझी होतं आपल्याला काउंट करायला. भेटूया थोडा टाईम नाही. तू माझ्या ब्लॉगमध्ये येत. आता आम्ही घेतोय सामान चायनीजचं आणि जे काय बाकीचे भाजी वगैरे पण आम्हाला घ्यायची असून. आता आम्ही घेतोय फ्रेश भाजी. आता आम्ही आलो आहे सामान घेऊन सगळं आणि जे काही औसाला लागणार आहे सामान ते सुद्धा आम्ही आणलं. जसं की काकडीची पानं, आणखी 2-3 प्रकारची पानं लागतात जे एकमेकावर एक ठेवतात. त्याच्यानंतर त्याच्यावरती फळं ठेवतात. तर आम्ही आणले 2-3 प्रकारची फळं आणि करणफेनी आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स जे प्रत्येक वाणावरती आम्ही ठेवणार आहे. बाकी लागतं पडवळ, म्हणजे जे मला मम्मीने सांगितले, पडवळ, कारलं आणि काकडी, तर ते ठेवायचं आणि एक सुका खोबऱ्याचा तुकडा. तो तर आपण घरी असतो प्रत्येकाच्या. तर अशा प्रकारे आपण उद्या औस्याचं जे मान आहे ते बनवायचं आहे. आणि मग आपण म्हणजे इकडे तरी आम्ही बाजूच्या बिल्डिंगमध्ये गौरी आहे तर आम्ही तिकडे जाणार आहे औसा करायला, म्हणजे गौरीची पूजा करायला. सो असा चालला आहे माझा बर्थडे, जो की आता मोठं झाल्यावर एवढं काही वाटत नाही आहे. बड्डेचं नॉर्मलच आहे बड्डे,
पण ठीक आहे, आता कामात बिझी आहे, सो ग्रेटफुल फॉर दॅट. कारण चांगलं आम्ही आमचं रेस्टॉरंट चालवतो आहे. जर तुम्ही कधी बदलापूरमध्ये असाल आणि तुम्हाला जर चायनीज किंवा इंडियन किंवा शोरमा खायचा असेल तर आमच्या रेस्टॉरंटला व्हिजिट करा, जे महाराष्ट्र दरबार या नावाने आहे, रमेशवाडीमध्ये बदलापूर. तर जर तुम्ही कधी इकडे आलात किंवा तुम्ही इकडे राहत असाल तर तुम्ही आमच्या रेस्टॉरंटला व्हिजिट करू शकता. बाकी बघूया अजून काय होतं आहे दिवसभरात.